नमस्कार शेतकरी बांधवांनो, यावर्षी आपण IPL कंपनीच्या माध्यमातून देऊळगाव बंडा या शिवारात गणेशराव सरनाईक यांच्या शेतामध्ये एक नवीन प्रयोग केला, ज्यामध्ये आपण दरवर्षी न्यूट्रिशन तर देतोच। न्यूट्रिशन दिल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी बेनिफिट मिळतो, परंतु विल्ट सारख्या समस्या यायच्या आणि फळ तडकण्याच्या किंवा फळाची साईज न वाढण्याच्या ह्या पण समस्या यायच्या। हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही IPL जे बायोलॉजिकल कंपनी आहे त्याचे बायो फर्टिलायझर्स, जसे जमिनीत नत्र खूप पडलेला राहतो पण तो स्थिरीकरण होत नाही, म्हणून नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी नायट्रोसिया दिलं। त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे फॉस्फोसिया नावाने दिलं आणि पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे पोटॅशिया नावाने दिलं। सोबतच आपण ट्रायकोड्रामा जे काही त्यांना बुरशा लागू नाही म्हणून आणि सुडोमोनास हे दिलं। ट्रायकोड्रामा बायोहर्ज नावाने दिलं आणि सुडोमोनास जे आहे आपण बॅक्टिव्हिप नावाने दिलं। आणि किडीसाठी आपण कालीचक्र जे आहे त्याच्यात मेटॅरायझम आहे आणि दमन ज्याच्यामध्ये आहे बॅवेरिया आहे हे बॅक्टेरिया दिले। त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला। यांचं शेत शेवटपर्यंत हिरवं राहिलं आणि उत्पन्नात पण चांगले एकसारखं युनिफॉर्मिटी आली। यामध्ये आपल्याला जवळपास 5.5 ते 6.5 किलोपर्यंत वजनाचे टरबूज मिळाले आणि पीक कंटिन्यू हिरवं राहिलं। संपूर्ण IPL शेड्यूल घेऊन वजन आलेले 6.5 किलो उचलण्यासाठी पण ताकद लागते। धन्यवाद। मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स, रिसोर्स।